मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे जानकी रूममध्ये जेव्हा जाते आणि ते पेपर काढते तेव्हा मात्र तिला वकिलांनी बोललेल्या गोष्टी आठवतात. त्यामुळे ती नानांच्या चेहऱ्याकडे बघते. पण आता सगळेजण बाहेर वाट बघत असतील म्हणून ती घाईघाईने कपाट बंद करते आणि फाईल घेऊन रूमच्या बाहेर येते. इकडे मात्र जानकी फाईल आणून वकिलांच्या हातात देते. त्यानंतर वकील सांगू लागतात, की मला नानांनी हे वाचायला सांगितलं होतं. तेव्हा मात्र ते सांगतात, की घरातील सगळे सदस्य विल वाचताना इथे असायला हवे. त्यानंतर मात्र ऋषिकेश शर्वरीला विचारतो, की तुला कसं काय माहीत? तू कसं काय इथं आलीस? तुला माहिती होतं का? तर तेव्हा शर्वरी म्हणते, "नाही रे दादा, मला काहीच माहीत नाही यातलं. मी तर पार्लरमध्ये आले होते. मला वकील साहेबांचा फोन आला त्यामुळे मी इथे आले." तेव्हा वकील सांगू लागतात, "हो, बरोबर आहे. कारण हे वाचन करताना सगळे सदस्य इथे पाहिजे." तेव्हा ती म्हणते, "हो, सगळे सदस्य पाहिजे ना. मग तर इथे सौमित्र भाऊजी नाहीये." तर त्यावर ऐश्वर्या वाद घालू लागते. तर तेव्हा मात्र ऋषिकेश आणि जानकी म्हणतात, "हो, बरोबर आहे. कारण इथे त्यांचा मुलगा सौमित्र हा पण असायलाच हवा." तेव्हा पुन्हा ऐश्वर्या म्हणते, की "काही हरकत नाही. आपण त्यांना हे नंतर सांगू." तर तेव्हा जानकी आणि ऋषिकेश म्हणतात, "असं कसं? एवढी काय घाई आहे पण विहीर वाचायची? सौमित्र भाऊजींना पण इथे असायला हवं, हो की नाही आई?" तर तेव्हा मात्र सुमित्रा विचारात पडते. आणि जानकी मात्र त्यांना पटवून देऊ लागते, की अशी काही गरजच भासलेली नाही, की आत्ता व्हील वाचावा. आपण हे सगळं नंतर करू. तर तेव्हा ऐश्वर्या पुन्हा म्हणते, "नंतर कशाला? हे आत्ताच करू. आणि गरजेचं आहे. नानांनी सांगितलं आहे ना." ऋषिकेशला मात्र काही कळत नसतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "एक काम करा, तुम्ही वाचायला सुरुवात करा." तर तेवढ्यात मात्र वकील म्हणतात, "हो ठीक आहे, मी वाचतो." परंतु पुन्हा जानकी म्हणते, की "मी एक सुचवू का? आपण सुमित्र भाऊजींना बोलावून घेऊया आणि मग त्यानंतर ही व्हील वाचूया." तेव्हा मात्र सगळेजण तयार होतात, पण लगेचच ऐश्वर्या म्हणते, "नाही, नाही, कशाला? मी तुम्हाला एक सांगते, आपण एक काम करूया. त्यापेक्षा त्यांना व्हिडिओ कॉल करू आणि त्यांच्यासमोर हे वाचल्या जाईल." आणि असं म्हटल्यावर आता सुमित्राही त्याला तयार होते. पण इकडे जानकी म्हणते, "पण एवढी काय गरज आहे ऐश्वर्याने? एवढी काय घाई आहे तुला ही व्हील वाचण्याची?" तेव्हा ती म्हणते, "नाही, माझं असं काही नाहीये." तर तेव्हा मात्र पुन्हा जानकीला तिच्यावर संशय येतो आणि ती सांगू लागते, की "माझं असं काही म्हणणं नाही." तेव्हा मात्र आता इकडे आजीलाही विचार पडतो. दुसरीकडे ती पुन्हा तिचं म्हणणं पटवून देत असते, "तसं माझं काही नाहीये." आणि इकडे सुमित्रा म्हणते, "ठीक आहे, आता नानांनी सांगितलं आहे तर आपण काय करू शकतो? लाव रे तू फोन." तर तेव्हा मात्र सारंग फोन लावू लागतो आणि दुसरीकडे मात्र आता व्हिडिओ कॉल केल्यानंतर सौमित्र फोन उचलतो आणि तो सांगू लागतो, की "काय झालं रे?" तेव्हा सारंग सगळा प्रकार सांगतो. तेव्हा तो म्हणतो, "नानांचं मृत्यूपत्र." मग त्याला नानांच्या तब्येतीची काळजी वाटते आणि तो लगेच "दादा" असा आवाज देतो. लगेचच ऋषिकेश फोन हातात घेतो. तो म्हणतो, "अरे नाना एकदम ठीक आहे. म्हणजे अजून ते शुद्धीवर आले नाही, पण आता इथे वकील साहेब आले आहे, त्यामुळे तुला फोन करतो." आणि ऋषिकेश सांगतो, की "लॅपटॉपला कनेक्ट करून आण." आणि त्यामुळे आता फोन लॅपटॉपला कनेक्ट करून वकीलच्या समोर ठेवतात. त्यानंतर सौमित्राला ते नमस्कार करतात. सौमित्र म्हणतात, "हो बोला, काय बोलता आहे? मी ओळखतो तुम्हाला." असं म्हणून आता तो व्हील वाचायला घेतो आणि व्हील वाचल्यानंतर मात्र आता ते सुरुवात करतात, की "मी स्वतःच्या खुशीने आणि मर्जीने हे सगळं लिहिलं आहे. माझ्यावर कोणाचीही कुठलीही जबरदस्ती नाही आणि मी हे पूर्ण शुद्धीमध्ये लिहिलेलं आहे." अशी सुरुवात वकील करतात. त्यानंतर मात्र ते वाचू लागतात, की घरातली कंपनी आणि सगळं काही सोनं-नाणं हे सारंगच्या नावे आहे आणि हे ऐकल्यावर मात्र आता सारंगला खूपच मोठा धक्का बसतो, "माझ्या नावे?" आणि तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच आनंद होतो. दुसरीकडे मात्र ऋषिकेशला खूपच मोठा धक्का बसतो आणि तो विचार करतो, की कसं काय हे शक्य आहे? आणि इकडे सौमित्रालाही फार प्रश्न पडतो, की सारंगच्या नावे कसं काय केलं हे सगळं? त्यामुळे तोही विचारात पडतो. पण आता पुढची व्हील वाचूस तर तो शांत बसतो. इकडे मात्र ऐश्वर्याच्या मनासारखं होत असतं. दुसरीकडे पुढे वकील वाचतात, की त्यानंतर बाकी जी काही प्रॉपर्टी आहे ती माझी मुलगी शर्वरी हिला देण्यात येत आहे. आणि हे ऐकल्यावर आता शर्वरीलाही फार काही आनंद होत नाही, परंतु ती काही बोलत नाही. त्यानंतर पुढे वकील वाचतात, की बाकी शेती वगैरे हे सौमित्राला देण्यात येत आहे आणि हे म्हटल्यावर मात्र आता सौमित्रालाही राग येतो, की शेती वगैरे हे कशाला मला दिलं आहे. त्यामुळे आता सगळेच जण खूप कन्फ्यूज होतात आणि आता
कंपनी ऋषिकेशकडनं काढून घेतल्यामुळे ऋषिकेश म्हणतो हे शक्यच नाही, ही विल खोटी आहे. तर त्यावर मात्र इकडे वकील सांगतात की हे बघा इथे सही शिक्का आहे आणि नानांची सही सुद्धा आहे. तर त्यावर पुन्हा ऋषिकेश जानकी म्हणतात हे बघा असं नाहीये की आम्हाला यातनं काही मिळालेलं नाही म्हणून आम्ही हे म्हणतो, कारण वकिलांनी म्हटलेलं असतं की माझा मोठा मुलगा राहिला तो सक्षम आहे, त्याच्या नावे मी फक्त देवघर करत आहे आणि त्यामुळे आता इकडे ऐश्वर्या म्हणू लागते वाटेल तसं ऋषिकेशशी बोलू लागते आणि इकडे संतापलेला सौमित्र सुद्धा लॅपटॉप बंद करतो आणि हे काय आहे चाललेलं काही समजत नाही. तर इकडे आजी पण मध्ये बोलते आणि नानांनी विचार केला आहे आणि इकडे जानकी सुमित्राला समजून सांगते, "आई असं नाहीये की आम्हाला काही मिळालं नाही, आम्ही यामुळे म्हणतो आहे. पण तुम्हीच विचार करा ना, की सौमित्र भाऊजींना साधं मातीमध्ये हात घातला तरी ते 10 वेळा हात धुतात आणि तुम्ही त्यांना लहानपणी मनात भीती घातली होती ना, जर तू अभ्यास केला नाहीस तर तुला शेतीची कामं नाना लावतील. तर मग नाना अशी चुकीची वाटणी का करतील? त्यांना शेती का देतील? तुम्ही हाच विचार करा ना." तर तेव्हा मात्र इकडे जानकी खूप पटवून देत असते आणि त्यावर ती आजीकडे जाते. "आजी तुम्ही तरी सांगा ना, हे बरोबर आहे का?" तेव्हा आजी तर ऐश्वर्याचीच बाजू घेते. ती म्हणते, "हो, आता नानांची इच्छा आहे म्हटल्यावर हे असंच व्हायला पाहिजे." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "आणि मी पहिल्यांदा कंपनीमध्ये एवढं चांगलं प्रॉफिट केलं होतं, तेव्हा खुश होऊन नानांनी मला सोन्याची चेन गिफ्ट केली होती आणि आता हे सगळं मी माझ्या मेहनतीने कमावलेलं आहे, सगळं काही केलेलं आहे आणि ते डायरेक्ट आता मी सारंगला दान करायचं का? माझं हे म्हणणं नाही की मला काही दिलं नाही, पण ह्या कंपनीला सारंग सांभाळू शकतो का?" तर मात्र आता सारंगला वाईट वाटतं. इकडे मात्र पुन्हा त्याच विषयावर वाद सुरू होतात आणि इकडे ऋषिकेश दुखावून निघून जातो. तर तेवढ्यात सारंग त्याच्या मागे येतो आणि "दादा, आपण नंतर बोलू किंवा नंतर हे करू" असं समजवतो. तेव्हा ऋषिकेश चिडतो आणि तो म्हणतो, "काय रे, एक दिवस मी नसताना तू कंपनी सांभाळली. बायकोच्या नादी लागून काय करून ठेवला गोंधळ माहिती आहे ना? आणि तू कंपनी सांभाळणार का?" तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "हो, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हीच तुमची मळमळ बाहेर येते आहे का? की आम्हाला काही अक्कल नाही, आम्हाला काही समजत नाही, सगळं काही तुम्हालाच कळतं." तर तेव्हा मात्र आता सारंगमध्ये पडणार तेव्हा ती सारंगलाही म्हणते, "तुम्ही गप्प बसा जरा बोलू दे मला." आणि असं म्हणून आता ऋषिकेशचा खूप अपमान करू लागते. तेव्हा इकडे जानकीसुद्धा चिडते आणि त्यांचे वाद पुन्हा सुरू होतात. तेव्हा जानकी म्हणते, "तुला समजतं आहे का तू कोणाशी बोलते आहे?" आणि तेव्हा ऐश्वर्या मात्र वाटेल तसं बोलते आणि ती म्हणते, "हो, मला माहिती आहे मी घरातल्या अशा 2 माणसांशी बोलते आहे, ज्यांना काहीही मिळालेलं नाही आणि त्यामुळे हे सगळं होतं आहे." आणि इकडे आता सुमित्रा ऐश्वर्याला न ओरडता पुन्हा सगळ्यांना शांत करते आणि "काय चाललं आहे तुमचं? आणि जरा गप्प बसा" असं म्हणते. त्यावर आता लगेच आजी उठून उभी राहते आणि ती म्हणते, की "जसं नानासाहेबांनी विलमध्ये लिहिलं आहे तसंच घडणार आहे आणि हेच होणार आहे." तर तेव्हा मात्र कोणाची इच्छा असो नसो पण हेच घडणार. तेव्हा आता सुमित्राला सुद्धा काही कळत नाही. ती कन्फ्यूज असते. ती म्हणते, "हो आई, बरोबर म्हणतेस तू. नानांच्या मर्जीप्रमाणेच हे होणार." त्यामुळे आजी म्हणते, "चावी तिला दे ऐश्वर्याला." तेव्हा सुमित्राही म्हणते, "हो जानकी, चाव्या आता ऐश्वर्याकडे दे." तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याकडे चाव्या घेऊन येते आणि तिला म्हणते, की "ह्या चाव्या म्हणजे माझा मान आहे. मी 10 वर्ष या चाव्या सांभाळलेला आहे आणि तो मी मिळवलेला आहे. मान हा मिळवावा लागतो, ओरबाडून घेता येत नाही." आणि हे ऐकल्यावर आता इकडे ऐश्वर्याला तिची लायकी समजते. दुसरीकडे मात्र ती म्हणू लागते, "तू ह्या चाव्या तोपर्यंत मिळव जोपर्यंत नाना शुद्धीवर येत नाही आणि तोपर्यंत मी माझ्या घरच्यांची काळजी घेईल." तेव्हा मात्र आता हे सारंगला पण पटत नाही की त्याच्या बायकोला चाव्या दिल्या गेल्या. परंतु तो काहीही बोलत नाही. इकडे सुमित्रालाही वाईट वाटत असतं, पण तिचाही नाईलाज असतो. पुढील भागात आपण बघणार आहोत की आजी ऐश्वर्याला म्हणते, "पण तू सौमित्राला शेती नव्हती द्यायला पाहिजे, हे चुकीचं केलं." पण इकडे ऐश्वर्याला सौमित्राचा पण बदला घ्यायचा असतो. त्यामुळे ती म्हणते, "मी सौमित्राला शेती देऊन अगदी योग्यच केलं आहे. कळेल तुम्हाला हळू-हळू." असं म्हणून ती आजीला शांत करते. जानकी सुमित्राला देवघरात घेऊन येते आणि ती सांगते, "तुम्हीच सांगा मी बरोबर आहे की ऐश्वर्या बरोबर आहे?" तेव्हा मात्र सुमित्राकडे बोलायला काहीच नसतं. ती म्हणते, की "एकदा नाना शुद्धीवर येऊ दे." तेवढ्यात ती रूममध्ये गेल्यावर नानांची हालचाल होते आणि नाना शुद्धीवर येतात. दुसरीकडे मात्र इकडे ऐश्वर्या चावी घेऊन खुश असते, तर जानकी देवाला प्रार्थना करते, की नाना शुद्धीवर यावेत. आणि आता नाना शुद्धीवर आलेले असतात आणि इथेच ऐश्वर्याचा खेळ संपलेला असतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.